गरिबाला परवडणारा आणि श्रीमंतांना आवडणारा निलंगा राईस. लातूर जिल्ह्यातील निलंगा उन्हाने रखरखलेल्या मराठवाड्यातलं एक छोटंसं शहर. इथलं निळकंठेश्वर मंदिर अख्ख्या भारतात प्रसिद्ध आहे. या गावाने महाराष्ट्राला एक माजी मुख्यमंत्री दिलाय आणि एक भावी मुख्यमंत्री दिलाय. पण सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या गावाने महाराष्ट्राला निलंगा राईस दिलाय. काय आहे हा निलंगा राईस आणि त्याची सुरुवात कशी झाली या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. परंतु चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर मग सुरुवात करूया. निलंगा तालुका हा एक उत्तर कर्नाटकाला खेटून उभा असलेला भाग आहे. बहामनी साम्राज्य, आदिलशाही, निजामशाही अशा अनेक राजवटी पाहिल्या. शेजारीच असलेल्या उत्तर कर्नाटकातला बिदर जिल्हा म्हणजेच दुष्काळी भाग. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्हीच्या मधोमध वसलेला बिदर अनेक संस्कृतीचे मिश्रण आहे. या भागातून हजारो लोक कामासाठी इकडे तिकडे पसरले आहेत. त्यातीलच काही कन्नड भाषेतले लोक निलंगा शहरात देखील येऊन राहिले. हा सगळा कष्टकरी समाज होता. दगड फोडणे, रस्ता बनवणे, ऊस तोडणे अशी कामे करायचा. त्यांचा हातावर पोट होतं. दिवसभर घाम गाळायचं तर सकाळी पोटभर नाश्ता करणे गरजेचे असायचं. दाक्षिणात्य पद्धतीने भात खायची सवय तर होतीच त्यांना. सुलतान शहीद मध्य आशियातून पुलाव बिर्याणी सारखी तारी न्याहारीला खाल्ली जायची. आता ही मटण घातलेली तारी तर गरीब कामगाराला परवडणारी नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यात काही बदल केले गेले. मटणाच्या जागी बटाटा वापरण्यात आला आणि बनला निलंगा राईस. हायवेची वगैरे कामं सुरू होती. दगड फोडणाऱ्या त्या मजुरांच्या उदर भरण्याच्या सोयीसाठी पहाटे पहाटे हा मसाला भात विकणारा गाडा उभा राहू लागला. अगदी 5 रुपये वगैरे किमतीमध्ये मिळणाऱ्या या भाताने पोट भरू लागले. काही दिवसातच अख्खा निलंगा सकाळच्या न्याहारीला हा आलू भात म्हणून खाऊ लागला. या भाताची लोकप्रियतेचा घमघमाट अख्ख्या मराठवाड्यात पसरू लागला. निलंगा गावावरून पूर्ण मराठवाड्यात त्या भाताला निलंगा राईस म्हणून ओळखलं जाऊ लागलं. प्रत्येक छोट्या मोठ्या गावात, स्टँडवर, बाजारात सकाळी या भाताचे गाडे उभे राहू लागले. खऱ्या अर्थानं हे कष्टकऱ्यांचे खाणे होते. आजही 10 रुपये ते 20 रुपये या किमतीत हा राईस मिळतो. एकेकाळी गाड्यावर खपणारा पदार्थ निलंग्याच्या छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा मिळू लागला. एवढेच काय, आज पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरातही निलंगा राईस मिळतो. पण खिशाला परवडणारा राईस ही त्याची ओळख विसरली गेली नाही. आज साधा एक चहा 10 रुपयात मिळतो. अशा वेळी तेवढ्याच किमतीमध्ये पोट भरण्याची खात्री निलंगा राईस देतो. आणि मित्रांनो, निलंगा भागात भात पिकत नाही. तेलंगणामधून येणाऱ्या चांद तारा तांदळामध्ये हा भात बनवला जातो. जेथे मिळणाऱ्या भाताच्या चवीची सर भल्या मोठ्या 5 स्टार हॉटेलच्या बिर्याणीला सुद्धा येत नसते. आज निलंगामध्ये 50च्या वर हॉटेलमध्ये निलंगा राईस मिळतो. पहाटेच्या वेळी भल्या मोठ्या पातेल्यात जवळपास 10-15 किलो भात शिजतो. आणि निलंग्यामध्ये गरीब कष्टकऱ्याची सायकल आणि मंत्र्यांची मोठी कार सकाळी सकाळी मुशीर कादरी साहेबांच्या निलंगा राईस हॉटेलच्या बाहेर शेजारी येऊन उभे असलेले दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. धर्म, जात, पंथ यांची सावली देखील या भातावर पडत नाही मित्रांनो. सर्व समाजातील सर्व थरातले लोक एकत्र बसून या निलंग्या राईसचा आस्वाद घेतात. घरच्यांसाठी पार्सल बांधून जातात. या भाताने निलंगेकरांना बांधून ठेवलेले आहे. रोज जवळपास 1,500 ते 2,000 किलो राईस निलंगेकर फस्त करतात. आणि हा गरिबांना परवडणारा भात आहे आणि श्रीमंतांना आवडणारा भात आहे, जो की खाण्यासाठी निलंग्याला एकदा तरी तुम्ही इकडे नक्की भेट द्या मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा लातूरकरांसोबत, निलंगेकरांसोबत. म्हणजे निलंगा राईसबद्दल हा कसा जन्माला आला, याचं अस्तित्व काय आहे, कसं आहे, सगळं काही त्यांनासुद्धा माहीत असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.